मित्रांनो, वेलकम टू द डे 56 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. आता मी चाललो आहे जिमला. माझ्यासोबत आहे श्रिया. ती आता जिमच्या कपड्यांमध्ये नाही, पण ती चेंज करणार आहे. सो असं सरप्राईज होऊ नका. जिमला चाललो आणि जिमला बा पण येतो आहे. पण बाकडे कपडे नाही, बाकडे हेच कपडे जा बा जिम बघायला येतो आहे. आणि काय कसं असतं जिम वगैरे ते सगळं त्याला बघायचं आहे. काय असतं जिममध्ये त्याने कधी बघितली नाही जिम. सो पहिल्यांदा तो बघतोय. सो त्यासाठी तो येतोय. सो पटापट आता जिमला जाऊया आणि वर्कआउट करून घेऊया. जोरात पाऊस येणार आहे वाटतं. माहोल जरा झालाय पावसाचा. भाई साहब, प्रोटीन शेक आणि त्याच्या आधी जिमला जायला किती कंटाळा येत असला ना, पण एकदा जिमला जाऊन आल्यावर आहे ना, जे फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतं. आणि प्रोटीन शेक जो आहे हा माझा, तो कॉफी फ्लेवरचा आहे. तो त्याच्यामुळे मला आवडतं. आता संपायला नवीन घ्यायचं आहे. खूप रिलॅक्स वाटतं आहे. अरे भाई, इम्प्रेस झालात की काय? घरची कामं करतो, कपडे घडी घातले. भाई मला तर वाटतं सगळेच करतात. म्हणजे इन्फ्लुएन्सर असो, नाही तर काही असो, ते यूट्यूबर असो, व्लॉगर असो, घरची कामं तर करायलाच लागतात. आणि लग्नानंतर तर म्हणजे आय डोंट वॉन्ट से एनिथिंग अबाउट दॅट, बट आय वॉन्ट टू से अबाउट वन मुद्दा जे मला आता तुमच्याशी ते ॲड्रेस करायचं आहे. म्हणजे जेव्हापासून मी व्लॉगिंग चालू केलं, ऑन अँड ऑफ असे एखाद दुसरी कॉमेंट येत असते की अरे भाई, त्या करणचे व्लॉग बघ, सोनावणीचे व्लॉग बघ, शिक जरा त्याच्याकडनं काही, किंवा तसे व्लॉग कर. म्हणजे करण खूप छान व्लॉग करतो, मी ते सगळे व्लॉग बघतो. आणि मला ही कॉमेंट येते तर मला समजत नाही की मी पण त्याच्याकडनं शिकून किंवा त्याच्यासारखे व्लॉग बनवायचेत. जर मी पण त्याच्यासारखेच व्लॉग बनवायचे तर मग तुम्ही आमच्या दोघांचे व्लॉग का बघाल? एक तर माझा बघाल किंवा त्याचा बघाल. म्हणजे ठीक आहे, आता तो पॅरिसला आहे, मी इथे आहे वेळा, पण मोस्टली आमची लाईफ सेमच आहे. आम्ही जे कामं करतो, आमची गँग सेमच आहे. आम्ही जिथे फिरायला जातो, आम्ही विलावर जातो, आम्ही कुठेही जातो, आमची लाईफ सेमच आहे. मग तुम्ही आमचे का बघाल व्लॉग, जर मी पण त्याच्यासारखेच करायला लागलो तर? काहीच मला एक गोष्ट इथे ॲड्रेस करायची की मी काहीतरी इथे प्रयत्न करतो आहे की करण आहे, त्याची एक स्टाईल आहे आणि त्याची स्टाईल आणि त्याच्या पद्धतीने तो काम करतो आहे.
आणि प्रत्येकजण करत असतो. तशीच माझी पण एक पद्धत आहे आणि ही मला तुम्हाला समजवायचं आहे की जस्ट एक असं मला असं मी म्हणत नाही की तुम्हाला समजत नाही, तुम्हाला माहिती आहे सगळं, पण मी मला वाटतं एकदा ॲड्रेस करावं की मी काहीतरी रोज वेगळं तुमच्यासमोर प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो. आय नो की व्लॉग जसं तुम्ही म्हणता की व्लॉग असा नसतो किंवा जसं कालचा माझा व्लॉग होता त्याच्यात अरे ह्याला पॉडकास्ट बोल. ऑफकोर्स आय अग्री की तो व्लॉगसारखा नव्हता, तो पॉडकास्टसारखा होता वगैरे. बट माय आयडिया ऑफ व्लॉगिंग किंवा माय डेफिनेशन ऑफ व्लॉगिंग इज व्लॉग म्हणजे काय, ब्लॉग लिहितात ना, ब्लॉग हा कशाबद्दल पण असायचा, लिहिलेला एक असायचा गोष्ट, त्याला ब्लॉग किंवा आर्टिकल नाही म्हणू शकत, पण ब्लॉगिंग इज नोटिंग डाऊन ऑर डॉक्युमेंटिंग समथिंग इन युअर थॉट्स. मग व्लॉगिंग आलं, व्हिडिओवरती करायला लागले लोक. बेसिकली डॉक्युमेंटिंग आहे, व्लॉगिंग इज डॉक्युमेंटिंग अकॉर्डिंग टू मी. या त्याचं डेफिनेशन काही असेल एक्झॅक्ट मी तुम्हाला सांगत नाही, पण माझ्या मताप्रमाणे आपण काहीतरी डॉक्युमेंट करतो. सो आतापर्यंत तुम्ही आय नो की यूट्यूबवरती बरेच तुम्ही व्लॉगर्स बघितले असतील जे व्लॉग करतात, त्यांचा दिवस व्लॉग करतात किंवा बरंच की आज काय केलं, काय फिरलो, हे केलं. मीही ते केलं आहे, भरपूर सगळंच केलं आहे. बट मला असं म्हणायचं की जर मी डेली करतो आहे तर मग मी तुम्हाला रोज माझी लाईफ का दाखवू. मी कधीतरी दाखवीनच ऑफकोर्स. आजच्या व्लॉगमध्ये पण तेच आहे की आज काय केलं, मी जिमला गेलो, मी हे केलं, मी ते केलं. बट रोज मी ट्राय करतो की तुम्हाला काहीतरी वेगळं ऑफर करू, तुमच्यासमोर मी काहीतरी असं वेगळं ठेवू जेणेकरून तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला मिळेल. म्हणजे ॲज सिम्पल ॲज दॅट. हाच माझा थॉट असतो. भले तो व्लॉगच्या ह्याच्यात येत नसेल, पण मी रोज एक गोष्ट माझ्या आयुष्यातली डॉक्युमेंट करतो आहे. समजतं ना, मी जी व्लॉगची डेफिनेशनबद्दल बोलतो होतो ते मी करायचा प्रयत्न करतो आहे. बट आय सी की काही काही लोकांना असं वाटतं की अरे थोडं वेगळं कर, आम्हाला नाही आवडत आहे किंवा हे. पण ऑफकोर्स आय एम डुईंग दिस फॉर यू गाईज. सो मला तुमची सजेशन्स हवेत की तुम्ही सांगा मला तुम्हाला काय बघायला आवडेल. तुम्हाला माझं लाईव्ह बघायचं आहे तर मी त्याप्रमाणे माझे हे करतो, थोडंसं काय बोलतात त्याला, चेंज करतो. म्हणजे ऑफकोर्स मी लाईव्ह दाखवीन, पण मी मला जो दाखवायचा आहे किंवा माझी जी स्टाईल आहे ती तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीन थ्रू माय लाईफ. म्हणजे तुम्हाला माझा लाईफचा पार्ट बघायचा आहे, रोज मी काय करतो, काय उठतो, काय घालतो, काय करतो. ऑफकोर्स हे खूप चिरीमिरी बोलतो मी, पण बेसिकली लाईव्ह बघायची. आज काय काय केलं तर तेही मी दाखवीन, त्याच्यासोबत हे मी जोडीन. आणि आय एम सॉरी की मोठे होतात कधी कधी माझे व्लॉग्स आणि मला कट करावेसे वाटत नाहीत, पण मी प्रयत्न करेन की छोटे व्लॉग बनवीन. आणि तुम्ही मला सजेस्ट करा कॉमेंटमध्ये आज की तुम्हाला कशा पद्धतीचे माझ्याकडनं व्लॉग्स एक्सपेक्टेड आहेत. आणि मला खरंच ओपिनियन हवं आहे तुमचं. मी अजिबात निगेटिव्ह कॉमेंट्सवरनं हे रागवून किंवा असं काय बोलत किंवा निगेटिव्ह पण नाही मानत मी त्या कॉमेंट्सला. दॅट दोज आर ऑल फीडबॅक्स. सो आय जस्ट रिअली वॉन्ट टू सी की आता आपण ऑलमोस्ट 60 दिवस होतील आपल्याला आता व्लॉगिंग करता करता. एम आय गोईंग इन द राईट डिरेक्शन. असं नको व्हायला की तुम्हाला हे सगळं आवडतच नाही, जे मी रोज वेगळं काही तुम्हाला प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला हे सगळं आवडतच नाही, तुम्हाला टिपिकल व्लॉगिंगच बघायचं आहे. तर टिपिकल व्लॉगिंग मी असं नाही दाखवणार. म्हणजे मी ऑफकोर्स त्याच्यातला एक पार्ट तुमच्यासमोर आणीन, पण थोडंसं आपला फ्लेवर आणायचा प्रयत्न करीन. कारण माझा पर्पजच हा होता व्लॉगिंगचा की मी काहीतरी रोज वेगळं मला प्रवृत्त करू स्वतःला टू क्रिएट समथिंग न्यू. आणि ते प्रेशर माझ्यावरती घेऊ की माझी क्रिएटिव्ह प्रोसेस अजून त्याला एक प्रॅक्टिस मिळत राहील, त्याच्यासाठी हा व्लॉगिंग करतो मी. सो तुम्ही मला सांगा तुम्हाला काय बघायला आवडेल, कुठले सेगमेंट्स आहेत जे तुम्हाला आवडतात ते तसेच असावे, काय नाही आवडत, काय नाही करायला पाहिजे मी तर ते. किंवा आता मला हे जसं कालचा होता प्रशांतसोबत मी खूप बोललो, ते पॉडकास्टच होता एक प्रकारचा, तर आपण पॉडकास्ट टाईप काही चालू करायचं का व्लॉगवरतीच. मग त्या दिवशी व्लॉग नाही, त्या दिवशी तो पॉडकास्ट येईल, तो व्हिडिओ येईल. सो तुम्ही सांगा, लेट्स सी काय सजेशन येतात, त्याप्रमाणे आपण चेंजेस करू. कारण ऑफकोर्स हे सगळं तुमच्यासाठी चालू आहे गाईज. सो तुम्ही म्हणाल ते आपण करूया, बट विथ द फ्लेवर ऑफ जस्ट नील थिंग्स ऑफकोर्स. आणि आपण मराठी व्लॉगिंग करतो आहे हेही विसरू नका. मराठी व्लॉगर्स फार कमी आहेत, तेही विसरू नका. सपोर्ट करणं हा एक भाग आहे. मी हिंदी व्लॉगिंग, इंग्लिश व्लॉगिंग हे सगळं, पण लोक मला कॉमेंट करतात सारे हिंदी व्लॉग बनाव, हिंदी बहुत ऑडियन्स आहे, हिंदी व्लॉग बनाव. मला माहिती आहे ऑडियन्स आहे हिंदीमध्ये, पण आपल्याला मराठी व्लॉगिंग करायची आहे का आणि काहीतरी वेगळं करायचं आहे. दॅट इज द ओनली पर्पज. त्याच्यासाठी आपण हे सगळं अट्टहास घातलेला आहे मित्रांनो, घाट घातला एवढा कशासाठी. सो प्लीज कॉमेंटमध्ये सांगा, वाट बघते तुमच्या कॉमेंटची.
आणि त्याप्रमाणे आपण व्लॉग्स पुढचे डिझाईन करू. आणि आत्ता वेळ झालेली आहे तुमच्या सगळ्यात फेवरेट सेगमेंटची, जेवढी टाईम मिसिंग होता आपल्या व्लॉगमधनं, त्याचं नाव आहे शेअर ऑफ द डे. चला मित्रांनो, लगेच जाऊया त्या रूममध्ये आणि पटापट चालू करूया. मित्रांनो, वेलकम टू द फेवरेट सेगमेंट ऑफ एव्हरी वन. मी पण खूप मिस करत होतो या सेगमेंटला. त्याचं नाव आहे शेअर ऑफ द डे. येस, आज जी गझल आहे, वन ऑफ द फेवरेट गझल सिंगर्स मिस्टर जगजीत सिंग. क्या बात आहे. जगजीत सिंग यांचा आवाज, असं त्यांना प्रतिमा दिली गेली की गरम सुरी जसं बटरवर ठेवल्यावर कसं बटर कापत जातं, तसं त्यांचा आवाज आपल्या हृदयाला कापत जातो. असा खरंच त्यांचा सुंदर आणि छान आवाज आहे आणि तो तुम्हाला एकदम शांत करून टाकेल. त्यांची गझल माझ्या आत्ता जस्ट खूप टायमानी समोर आली, तर म्हटलं शेअर ऑफ द डे करायलाच पाहिजे. खूप टाईम झाला पण केलाही नाही आहे. सो ह्या गझलचं नाव आहे कोई दोस्त है ना रकीब है. खूप सिम्पल आहे, बट अगेन छान अर्थ. सगळ्या गझलचा अर्थ छानच असतो, तुम्हाला माहिती आहे. कोई दोस्त है ना रकीब है, कोई दोस्त है ना रकीब है, तेरा शहर कितना अजीब है. कोई दोस्त है ना रकीब है, दोस्त है तर माहिती आहे तुम्हाला, रकीब म्हणजे दुश्मन. कोई दोस्त है ना रकीब है, तेरा शहर कितना अजीब है. कसं आहे हे तुझं शहर, इथे कोण मित्र पण नाही आहे, इथे कोण शत्रू पण नाही आहे. आता हे म्हणजे ही गझल जी आहे ते मला असं वाटतं की एक हरलेला माणूस आहे ना, त्यांनी लिहिली आहे. म्हणजे त्या स्पेसमध्ये मला असं वाटतं की बेसिकली ती सोडून गेली त्याला, आणि त्या विरहामध्ये गझल जी आहे ती लिहिली गेली. तर दूसरा शेर असा आहे की वो जो इश्क था वो जुनून था, वो जो इश्क था वो जुनून था, ये जो हिज्र है ये नसीब है. हिज्र म्हणजे जुदाई. तुझे प्रेम जे होतं ना, जे आपल्यामध्ये, ते जुनून होतं, माझं पॅशन होतं. आणि हे जे आपण जे वेगळे झालो ना, हे आपलं नसीब आहे. वो जो इश्क था वो जुनून था, ये जो हिज्र है ये नसीब है. कोई दोस्त है ना रकीब है, तेरा शहर कितना अजीब है. मैं किसे कहूँ मेरे साथ चल, मैं किसे कहूँ मेरे साथ चल, यहाँ सब के सर पे सलीब है. आता सलीब म्हणजे क्रॉस, ख्रिश्चॅनिटीचा क्रॉस. जसं जीजसला त्या क्रॉसवरती ठोकलेलं आणि मग त्यांची डेथ झालेली. बेसिकली सूली पे चढाना, सलीब इज एक्झॅक्टली द क्रॉस. तर इथे ते मेटाफरिकली असं वापरलं गेलं आहे पोएटिक ह्याच्यामध्ये की यहाँ सब के सर पे सलीब आहे, म्हणजे सगळे मरणारच आहेत एक ना एक दिवस. आणि किंवा असं म्हणू शकतो की सगळ्यांच्या डोक्यावरती मौत ही सतत असतेच, ती कधीतरी त्यांना येते. तसं मैं किसे कहूँ मेरे साथ चल, यहाँ सबके सर पे सलीब आहे, म्हणजे बेसिकली त्याचं म्हणणं की मी एकटा आहे ग, सगळे मरणार आहेत एक दिवशी, आणि मग मी कोणाला बोलू की माझ्यासोबत आयुष्यभर राहा. कोणालाच नाही बोलू शकत. तू पण गेलीस आणि असे सगळेच लोक जाणार आहेत एक दिवस. तर मैं किसे कहूँ मेरे साथ चल, यहाँ सबके सर पे सलीब है. यहाँ किसका चेहरा पढ़ा करूँ, यहाँ किसका चेहरा पढ़ा करूँ, यहाँ कौन इतना करीब है. यहाँ किसका चेहरा पढ़ा करूँ, यहाँ कौन इतना करीब है. तुझे देख कर मैं सोचता, तुझे देख कर मैं हूँ सोचता, तू हबीब है या रकीब है. म्हणजे आता मी कोणाचा चेहरा इथे, किसका चेहरा पढ़ा करूँ, यहाँ कौन इतना करीब है, म्हणजे तू तर नाही आहे, तर मग कोणाचा बघू आता चेहरा, एवढं माझ्या जवळचं कोणी नाही आहे. तुला बघून मी हा विचार करतो की तू हबीब है या रकीब है. हबीब म्हणजे मित्र, रकीब म्हणजे दुश्मन.
तुला पण बघून मी आता विचार करतो की तू मैत्रीण होतीस का दुश्मन होतीस. अगेन हे मेल पर्स्पेक्टिव्हनी असू शकतं, फिमेल पर्स्पेक्टिव्हनी असू शकतं. मी मेल आहे म्हणून मी त्या पर्स्पेक्टिव्हनी बोलतो. तो ही दोस्त है ना रकीब है, तेरा शहर कितना अजीब है. सिम्पल होती आणि छान होती. मित्रांनो, मी थोडंसं ॲडिशन केलं आहे शेअर ऑफ द डेमध्ये. ते असं आहे की ज्या शेअर ऑफ द डे आपण जेव्हा मला जमेल त्या शेअर ऑफ द डे नंतर त्या शेअर ऑफ द डेवरती आपण एक व्लॉग एंडिंग करणार आहोत. ह्याच्यानंतर आता येईल. सो मी तर इथून आता जातो आहे, तुम्ही ते एंडिंग बघून घ्या. पण जाण्याआधी तेच की प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये तुम्हाला सांगायचे प्रश्न मी ह्याच्या आधी विचारलेत की मला तुमचं ओपिनियन हवं आहे की कसे करावे आपण ब्लॉग, म्हणजे एक जेन्युइन तुम्हाला कसे वाटतात आत्तापर्यंत ब्लॉग आणि कसे करावे आत्ता ह्याच्या पुढचे ब्लॉग, तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे. सबस्क्राईब राईट नाव आणि जाऊया आपण आपल्या एंडिंगकडे. वो जो इश्क था वो जुनून था, वो जो इश्क था वो जुनून था, वो जो इश्क था वो जुनून था. ये जो हिज्र है ये नसीब है, ये जो हिज्र है ये नसीब है. कोई दोस्त है ना रकीब है, तेरा शहर कितना अजीब है, तेरा शहर कितना